योद्धा न्यूज चॅनल. निमगाव खंडोबा येथे खंडेरायाचा विवाह सोहळा जल्लोषात. लाखो भाविकांच्या उपस्थितीत दावडी निमगाव नगरी दुमदुमली. पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत. महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन प्रतिपालक श्री क्षेत्र खंडोबा देवाचा विवाह सोहळा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी निमगाव येथे अत्यंत शाही थाटात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. मार्गशीर्ष महिन्यातील या उत्सवानिमित्त निमगावच्या डोंगरावर भक्तीचा महापूर आला असून लाखो भाविकांनी यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषाने आसमंत उजळून टाकला. भक्ती अन परंपरेचा अभूतपूर्व सोहळा. दावडी निमगाव येथील खंडोबा मंदिर हे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान आहे. विवाह सोहळ्यानिमित्त पहाटेपासूनच खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तींना अभिषेक व महापूजा करण्यात आली. दुपारी लग्नाचा मुहूर्त साधत कुलकर्णी काका आणि हरिभक्तपरायण बांगर महाराज यांनी पौराणिक आणि शास्त्रीय पद्धतीने मंगलाष्टकांचे वाचन केले. जसे लग्नाचे विधी पार पडले तसे लाखो भाविकांनी देवावर अक्षता टाकून दर्शन घेतले. यावेळी मुक्तपणे करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे संपूर्ण मंदिर परिसर सोनियाचा झाला होता. मान्यवरांची उपस्थिती आणि सामाजिक ऐक्य या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने बाळासाहेब शिंदे पाटील, माजी अध्यक्ष पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटना ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद उमेदवार खेड मरकळ गट विजूभाऊ शिंदे पाटील, माजी सरपंच, विश्वस्त मंडळ बाळासाहेब भागोजी भगत, हरिभक्तपरायण बाळासाहेब भगत, दत्ता गुरव, विलास भगत, शरद भगत, मोहन भगत आणि जय मल्हार यात्रा व्यवस्था मंडळाचे सर्व पदाधिकारी. यावेळी मान्यवरांनी भाविकांशी संवाद साधला आणि देवस्थानच्या विकास कामांची माहिती घेतली. बैलगाडा शर्यतीचा थरार. गाडा मालकांचा मोठा सहभाग. विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बैलगाडा शर्यतींना अधिकच वेग आला असून निमगावच्या घाटात बारी सुटताच शौकीनांच्या काळधाचा ठोका चुकत होता. अनेक नामवंत गाडा मालकांनी आपले बकासूर, लक्ष्या, सुंदर्या यांसारखे बैल आणले होते. विजेत्या गाडा मालकांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. नियोजन आणि पोलीस बंदोबस्त. लाखोंच्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी चव्हाण साहेब यांनी आपल्या ताफ्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि पार्किंगसाठी यात्रा मंडळाने व ग्रामस्थांनी स्वयंसेवक नेमले होते. विवाह सोहळ्यानंतर सायंकाळी होम हवन करण्यात आले, ज्याने धार्मिक विधींची सांगता झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे आज निमगाव नगरी भक्तीत न्हाऊन निघाली आहे. खंडेरायाच्या आशीर्वादाने सर्व भाविकांचे कल्याण व्हावे हीच चरणी प्रार्थना, असे मत यात्रा व्यवस्था मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
मला खांद्यावर घ्या ना एक दिवस खांद्यावर घ्या ना एक दिवस हो खाली वाका ना तुम्ही अरे धार ते आणले ते मंगलम शुभ मंगल राजा मकर कुमिनी नयनी ताकरी ही कन्या सगुणा गणेश काय दरवाज्यात असेल लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धनवंतरी चंद्रमा गावका मधुरा सुरतो चिंता कोशं भरेरतु शंकोदं शंभुदे रत्नाकरी चतुर्दशं गोदावरी नर्मदा कावेरी चरयू महेन्द्रतनया चरमन्दिनी वेदिका चिप्रावे तवती महासुरणी यादाया गण्डकी पूर्णा लग्नगणी समीपनोरा हे ओडिया वाघरा दृष्टा दोघे करावी उभी वादंत्रे अवगलवलान करणे पूर्या अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अगक्षाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः श्रीकृष्णाय नमः पर्वस्य परमात्मा देवता देवी गायत्री नंदा